श्री स्वामी मैत्रिणींना सगळ्यांना हॅप्पी होळी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल दहीपुरी. मस्त आणि खुसखुशीत अशी रसरशीत पाकाने भरलेली दहीपुरी. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1 वाटी साखर, 1 वाटी रवा, मैदा 1 वाटी, 1 पाव दही, जायफळ, मीठ, विलायची आणि पाणी. तुम्ही बघू शकता मी हे तीनही प्रमाण सारखं घेतलं आहे. मैदा, साखर आणि हे तीनही वाट्या सारख्याच आहे. आणि त्यासाठी दही थोडंसं आंबट असावं म्हणजे त्याची चव हे कशी मैद्यात उतरेल. आणि दहीपुरी जर बनवतो म्हटलं तर मग आपल्याला दही हे जास्त लागेल आणि थोडं आंबटही लागेल. मस्त अशी गोड आंबट दहीपुरी बनवून आपण तयार करणार. त्यासाठी 1 वाटी मैदा, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकून घेणार आहोत. रवा खूप जाडही नसावा आणि बारीकही नाही. जाड असलं तर चालते, पण अति जर जास्त जाड असेल तर मग मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर रवासुद्धा त्या मैद्यात टाकून घ्यायचा आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर आता याच्यामध्ये आपण चम्मचभर जायफळ घालणार आहोत. जायफळाने कसं असतं ना, चव छान येतो, मस्त असं सुगंधित येते. त्याच्यामुळे कसं खूप नाही जायफळ घालायचं. 1 छोटा चमचाभर जायफळ मी याच्यामध्ये घालत आहे. तुम्ही बघू शकता. अगदी या प्रमाणात जर तुम्ही केलं तर नवीन जरी असाल किंवा कधी ट्राय नसाल केली ही रेसिपी तरी तुम्ही छान अशी बनवू शकता. त्यानंतर 1 चम्मच मीठ घालणार आहोत. एवढं मीठ यासाठी 1 ते 1.5 चम्मच मीठ हे पुरेसं आहे. गोडाच्या पदार्थात मीठ टाकलं की चव छान येते. त्यानंतर ही विलायची मी भाजून बारीक करून घेते. मी असं कूट करून ठेवत नाही, कारण त्याचं कसं ना वास फ्लेवर चालला जातो. त्याच्यामुळे मग वेळेवरच करते. आता हे जे उर्वरित जायफळानं विलायची आहे तर ते आपण साखरेच्या पाकात ते टाकणार आहोत. आता हे सगळं कोरडं जिन्नस जे आहे ते सगळे मिक्स करून घ्यायचे आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये दही टाकून दही आणि पाण्याचा वापर करून आपल्याला हे भिजवायचं आहे. आणि भिजवताना कसं दही टाकल्याच्यानंतर मग ते गुठळ्या तयार होतात. तुम्ही वाटलं तर दही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता किंवा मग रवीने घोळून घेऊ शकता. पण मी असंच टाकत आहे, कारण दही पातळ आहे माझ्याकडचं, पण आंबट आहे. आता जसं जसं याच्यामध्ये दही लागते तसं तसं आपण टाकून हे भिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता मी हाताने छान असं भिजवत आहे. मस्त असं नरम आणि छान. याच्यामुळं जसं मैद्याच्या व्यतिरिक्त तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता. पण कसं गव्हाच्या पिठाची जी पुरी आहे ही जेव्हा आपण पाकात टाकतो तर तेव्हा ती कशी ना नरम पडते. पण मैद्याची ही कडक आणि छान खुसखुशीतही लागते. रवा टाकते त्याच्यामुळे पुरी फुलते आणि जी पुरी आहे ती छान अशी खुसखुशीत लागते खाण्यासाठी. तुम्ही बघू शकता मी आणखी दही याच्यामध्ये टाकत आहे. साधारणतः 1 पाव दही घेतलं. हे दही 1च पाव घेतला, पण जसं एवढ्या मिश्रणासाठी 2 वाट्या खूप आहे. आंबट आहे दही त्याच्यामुळे. आणि थोडंसं ही पुरी कशी आंबटच छान वाटते. तर तुम्ही बघू शकता मी छान असे मळून घेतले. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर आपण नक्कीच हे चॅनलला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही बघू शकता दही टाकला तर त्याच्यानंतर मी हे पाणीसुद्धा त्याच वाटीने घेतलं आहे. आता पाणी जसं जसं आपल्याला लागते तसं तसं घ्यायचं. याच्यात पाणी खूप काही लागणार नाही, थोडंफार लागतं. याच्याही अर्ध्या वाटीपेक्षाही कमीच पाणी लागतं. तुम्ही बघू शकता मी गोळा छान असा मळून घेत आहे. गोळा हा खूप ढिलाही नाही आणि खूप घट्टही नाही, कारण जसं आता दिसत आहे की पातळ आहे थोडंसं, पण 10 ते 15 मिनटं तसाच झाकून ठेवायचा. आणि आता बघू शकता गोळा कसा घट्ट आता तुम्ही बघू शकत आहे. त्यानंतर आपण पाकाची तयारी करूया. ह्यासुद्धा पुऱ्या आपण पाकातच बनवतो. म्हणजे कसं आता 1 वाटी साखर घ्यायची, त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. आता पाकाची कन्सिस्टन्सी किंवा मग पाकाचं जे आहे साखर वगैरे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तुम्हाला किती गोड पाहिजे, किती पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये आपण जायफळ घातलेलं आहे. उर्वरित आपली विलायचीसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि हे सगळं छान असं ढवळून घ्यायचं. चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर आता आपण
हा पाक गॅसवर ठेवूया आणि पाक हा खूप असा कडक नाही करायचा आहे. जर आपल्याला काही लाडू वगैरे लाडवाचा पाक आपण कसा कडक करतो, हा फक्त एकतारी किंवा असा थोडासा नॉर्मल पाक करायचा. जसं साखर पूर्णपणे वितळली आणि थोडासा घट्टसर आला की आपल्याला तो पाक बंद करायचा. तुम्ही बघू शकता मी इथं आता तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता पाकसुद्धा आपण इथं ठेवून घेणार आहोत. मी तेल आधीच ठेवलं. तेल कधीही कमी पॉवरवर ठेवायचं, म्हणजे तळण्याची जी वस्तू आहे ते छान प्रकारे तळल्या जाते आणि छानही होते. जर हाय पॉवरवर केलं आपण, मोठ्या पॉवरवर जर तळलं तर ती लालही होते आणि शिजत नाही. कमी पॉवरवर आपण तळणारी वस्तू जर केली तर आतमधून छान शिजून येते आणि तळल्याही छान जाते. तुम्ही बघू शकता तेलही आपलं गरम करायला ठेवलं आहे आणि पाकही. आता त्यानंतर आता आपण बघू आपला गोळा. हा आता 15 ते 20 मिनटं याला साधारण झाकून ठेवायचा. तुम्ही बघू शकता मगाशी भिजवला तेव्हा गोळा खूप पातळ दिसत होता. आता छान असा कडक आला, कारण ह्याच्यामध्ये रवा टाकला तर रवा हा काय झाला, फुलला आहे. त्याच्यामुळे जर असं हाताला चिकट वाटत असेल तर आपण थोडंसं तूप किंवा मग तेलाचा हात लावू शकतो. मी थोडंसं तूप घेतलं, मी फ्रीजमधलेच तूप काढलं, मी गरम काही केलं नव्हतं, तेच लावून घेतलेलं आहे त्याला. जर चिकटणार नाही किंवा जर थोडं कडक आलं असेल तर मग ते थोडं नरम करायसाठी म्हणून आपण इथे तुपाचा हात लावून घेतो. तुम्ही बघू शकता गोळा छान झाला आणि त्यालासुद्धा पुन्हा आणखी जसं मळून घ्यायचं आहे छान, हाताने जोर लावून थोडंसं आणखी त्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. मऊ मऊ झाला पाहिजे तो गोळा. त्याच्यानंतर आपण आता पुरी लाटासाठी मैद्याचाच वापर करणार आहोत इथं. एखादी आपण एकदा गव्हाच्या पिठाची बघू, पण ही छान वाटते. आता तुम्हाला ज्या आकाराच्या पुऱ्या लहान मोठ्या तसं तुम्ही करू शकता. आता मी इथं बघू शकता एक छान लोई घेतली आणि आता त्याची पुरी तयार करून घेणार आहोत. पुरी लाटायसाठी मैद्याचाच वापर करायचा आहे. तेल तुपाचा वापर करायचा नाही किंवा कणकीचा नाही, कारण कणिक जर वापरली तर मग चव बिघडून जातं. म्हणून काय करायचं की मैद्याचाच आपण वापर करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही पुरीसुद्धा लाटत आहे आणि कसं आहे ना, मैदा रव्याची पुरी छान पांढरी पांढरी दिसते, मस्त अगदी पांढरशुभ्र अशी आपली पुरी दिसते. तुम्ही बघू शकता मी पुऱ्या माझ्या 5 ते 6 पुऱ्या लाटून घेते. आता कसं ह्या पुऱ्या तुम्ही लाटून ठेवू शकता. जसं आपण रत्नाराच्या पुऱ्या बघितल्या त्या कशा लाटून नाही ठेवू शकत, कारण कणिक त्याची लेंजी होऊन जाते एकदम. म्हणून हे आपण लाटून ठेवू शकतो पूर्ण. पण मी आता 5 पुऱ्या लाटून घेतल्या आहे, 5 ते 6 पुऱ्या. आता आपण ह्या तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता तेल छान असं गरम झालं आहे, कडक, आणि इथे आपला पाकसुद्धा तयार होत आहे. पाक हा मध्ये मध्ये ढवळून घ्यायचा आहे. एकदा मांडला असं नाही करायचं, मध्ये मध्ये बघायचं. मी मध्ये मध्ये बघत होती, ते काही मी शूट केलेलं नाही आहे. तर पाकसुद्धा छान झाला आहे आपला. एकतारी पाक असा खूप कडक नाही करायचा आहे. पाकही झाला आहे. पाकसुद्धा आपण आता बंद करून घेऊया. हा पाक थोडासा थंड झाला की मग आपण ह्या पुऱ्या याच्यामध्ये टाकायचं, तोपर्यंत तळून घ्यायचं. तळेपर्यंतही आपल्या म्हणजे पाक थंड होऊनच जातो. तुम्ही बघू शकता पुरीसुद्धा छान तेलामध्ये जात आहे. थोडं थोडं तेल टाकायचं, जेणेकरून पुरी काय होते, फुगते. आणि एकसारखी जर पुरी लाटली, थोडंसं जाड पुऱ्या जर ठेवल्या तर मग त्या कशा छान असं टम्म फुगून येतं. तर ही पुरी थोडीशी पातळही झाली आहे, त्याच्यामुळे ती काही तेवढी फुगली नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता दुसरा भागही त्याचा, आधीचा भाग छान झाला आहे, त्याच्यानंतर दुसरा भागही छान ब्राऊन करून घ्यायचा, तुम्हाला ज्या प्रकारे पाहिजे ते. पण एकदम कसं ना, खूप जसं आपण तांबूस भाजलं, तळलं तर मग ते कसं होते, जसं आपण तेलातून काढल्याच्या नंतर त्याची आणखी एखादी मिनिट तरी त्याची तळण्याची प्रोसिजर चालू असते. एकदमच तेलातून काढल्याबरोबर ती काही पुरी बाहेर थंडी होत नाही. त्याच्यामुळे खूप अशी ब्राऊन नाही तळायची, थोडंसं व्हाईटसर ठेवायचं. पांढरं पांढरं राहिलं की ते मग थोड्या वेळानंतर त्या पुरीला आपोआप कलर चेंज होतो. अशा प्रकारे आता ह्या सगळ्या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता दुसरीसुद्धा पुरी आपली तळून होत आहे. ती पुरी फुगलेली आहे आणि रवा जसा जसा फुलला, तुम्ही जर जेव्हा समजा भिजवलं, जर यदा कदा कुठलं काम आलं तर अर्धा तासही लागला तरी त्या पिठाचा काहीच प्रॉब्लेम जात नाही. अर्धा तास थोडंसं जास्तही झाला तरी काही फरक नाही. तुम्ही बघू शकता पुऱ्या आपल्या इथं तळून झालेल्या आहे. पूर्ण पुऱ्या मी खूप अशा लालही नाही केल्या आणि खूप पांढऱ्याही नाही. काढताना जेव्हा बघितलं तेव्हा आपल्याला जास्त पांढरा दिसत होत्या, पण ते काही मिनिटानंतर त्याचा कलर चेंज होतो. कारण तेलातली प्रोसिजर हे चालूच असते. कुठलाही तळण्याचा पदार्थ तेलातून काढल्यानंतर त्याची एखादी मिनिट तरी ती प्रोसिजर चालू होते. ह्या पुऱ्या अशाही खायला खूप सुंदर लागतात. आता आपण पाकात ही पुरी
टाकून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला पाक झाला आहे. ह्या पाकामध्ये आपण 1 वाटी साखर, पाणी, जायफळ आणि विलायचीने छान सुगंध येतो आणि जायफळ छान म्हणजे चव लागते. जायफळ हे भाजून न घेता किसून टाकायचं. हे भाजत नसते, किसून घ्यायचं. कुठल्याही गुळाच्या पदार्थामध्ये जर थोडं जायफळ ॲड केलं तर छान असं येतात. तुम्ही बघू शकता पुरी मस्त असं पाकात टाकायचं आहे आणि चिमट्याच्या साहाय्याने ते पुरी पूर्ण पाक थोडा आतमध्ये घुसेपर्यंत त्याला छान त्या पाकामध्ये तयार करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपली पुरी आता आपण बाहेर काढत आहोत. अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या पाकातल्या काढून घ्यायच्या आहे आणि आपल्याला हे बाकीच्या सगळ्या पुऱ्या टाकून घ्यायच्या. संपूर्ण पुऱ्या काढून झाल्यावर हा जो वाटलेला पाक असतो तो त्या पुऱ्यावर सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर त्या ठेवायच्या. छान 2 ते 3 दिवस आरामात ह्या पुऱ्या टिकू शकतात. इतक्या सुंदर आणि खायलाही छान लागतात. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि याच प्रमाणात घ्या आणि अशीच करून बघा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट्स करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आणि मला नक्की सांगा की आपली दहीपुरी कशी वाटली. बघू शकता अतिशय सुंदर आणि छान अशी आपली दहीपुरी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि नक्की मला कमेंट्स करून बघा. यानंतर तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहायला आवडेल त्या मला कमेंट्स करून सांगा. आपण ते सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करू. बघू शकता मस्त अशी आपली छान कुरकुरीत आणि ही दहीपुरी छान आंबट गोड. एखादी वेळेस वाटलं की काहीतरी आंबट गोड खायचं तर ही रेसिपी छान आहे. तुम्ही बघू शकता कशी वाटली नक्की सांगा. बाय.